हा रस्ता येतोय आपला पुणे मुंबईकडनं. या रस्त्याच्या दिशेनेच म्हणजे याच दिशेने आपण पदयात्रा मार्गक्रमण करत तिथपर्यंत पोहोचतो. हा रस्ता बघून घ्या. या रस्त्याच्या ठिकाणी हा बाजूला जे काही चिन्ह आहे, जे काही ठिकाणं आहेत ही आपल्या लक्षात यावी म्हणून यानुसार आपण या नोंदी घेतो. या दिशेने आपल्याला अक्कलकोटकडे जायचं आहे. ही जी उगवती दिशा आहे पूर्वेकडे अक्कलकोट आहे आणि आपण बघतोय की आपला जो प्रांत आहे तो पश्चिमेकडचा प्रांत आहे. या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला जी नगर प्रदक्षिणा सुरुवात करायची ती या ठिकाणापासून सुरुवात करायची. महाराष्ट्र शासनाने हा जो कृषी विभाग जे कार्यालय आहे ह्याच्याच आतमध्ये ही गणेश बागेची विहीर आहे. इथनंच आपली नगर प्रदक्षिणा सुरुवात होते. दरवर्षी आपली नगर प्रदक्षिणा ह्याच ठिकाणी सुरुवात होते. सकाळी 7 वाजता आपण इथे सुसज्ज होतो. स्वामींचा रथ आपण इथे सजवतो, तयार करतो आणि या रथासोबत रथामध्ये आरूढ असलेले आपले स्वामी अक्कलकोटचे स्वामी ज्यांच्याच या अक्कलकोट नगरीत त्यांचीच आपण रथयात्रा आणि आपल्या सर्वांची त्यांच्या नगराची प्रदक्षिणा अशी आपण ह्याच ठिकाणाहून सुरू करून पूर्ण करतो. हे सर्व आपल्या सद्गुरू, आपले परमसद्गुरू अक्कलकोट स्वामी आणि आपले सद्गुरू ब्रह्मवदूत स्वामी सुमंताश्रमजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने, आज्ञेने आणि आशीर्वादाने ही दरवर्षी पूर्ण करतो. याही वर्षी आपण 6 नोव्हेंबरला ही नगर प्रदक्षिणा इथपासून सुरुवात करणार आहोत आणि त्याच दिवशी राजेराय मठामध्ये ही संपन्न करणार आहोत. नमस्कार, तुम्ही बघताय आपल्या सद्गुरूंनी ब्रह्मवदूत स्वामी सुमंताश्रमजी महाराजांनी ही सर्व ठिकाणं त्या वेळेत त्या काळात शोधली. चिंचेची झाडं बघा केवढी मोठी आहेत. ही सगळी त्या काळची झाडं असतीलच किंवा ह्या सगळ्या झाडांचं चे पूर्वज आपण म्हणू शकतो तेही इथे असू शकतील ज्या काळात स्वामी स्वतः इथे येत असतील. ही सगळी माहिती म्हणा किंवा ह्या सगळ्याचं संकलन म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टींचं जसं चरित्रामध्ये उल्लेख लिहिलेला आहे त्या चरित्रानुसार आपण जाणे आणि त्या ठिकाणचं बघणे हे सगळं आपले गुरु, आपले स्वामीजी ज्यांना आपण आत्ता ब्रह्मवदूत स्वामी सुमंताश्रमजी महाराज म्हणतो, आधीचे आठले सर स्वामी सखा हे जे होते ह्यांनी सुरुवातच अशी केली 1979 सालापासून की आपल्याला या सगळ्या गोष्टीची माहिती झाली पाहिजे. चरित्रानुसार त्यांनी प्रत्येक गोष्टीचा उल्लेख तपासून बघितला कारण का त्यांचं तत्वच आहे हा सूर्य आणि हा जयद्रथ. त्याच्यानुसार त्यांनी सगळ्या गोष्टी समोरच बघितल्या चरित्रानुसार. म्हणून ते म्हणतात वाडीला की आध्यात्मिक प्रयोगशाळा, जी गोष्ट आहे ती समोर तिथे करून बघा. हा सूर्य हा जयद्रथ या प्रमाणानुसार त्यांनी या ठिकाणी आले. या ठिकाणापासून त्यांनीच सुरुवात केली की आपली नगर प्रदक्षिणा या ठिकाणापासून सुरुवात झाली पाहिजे आणि आपण त्याच मार्गावरती त्यांनी दिलेल्या गुरुमार्गावरती आपण आज चालत आहोत. याची आवश्यकता आपल्या सर्वांना आहे की त्यांनी दिलेला जो गुरुमार्ग आहे त्याचं अनुकरण आपण करणे आणि त्यांनी दिलेल्या मार्गानुसारच आपलं मार्गक्रमण करणे. म्हणून आपण ही पदयात्रा त्याच कसोटीने, त्याच श्रद्धेने, त्याच तत्वांनी, त्याच नियमांवरती चालू ठेवण्याचा प्रयत्न केला. आपल्या सर्व स्वामी भक्तांच्या सहकार्याने ती आज तागायत उदंड आशीर्वादाने सुरू आहे आणि अक्कलकोट स्वामीचे त्याला इतके आशीर्वाद लाभलेत, अनंत कोटी आशीर्वाद लाभलेत. त्याच्यामुळे आपली ही अक्कलकोटची पदयात्रा ह्या वर्षीसुद्धा सुरुवात होणार आहे 23 ऑक्टोबरपासून आणि ज्याची सांगता 6 नोव्हेंबरला आपल्या ह्याच ठिकाणी ही गणेशबाग ह्या ठिकाणापासून नगर प्रदक्षिणेची जी सुरुवात होणार आहे ती नगर प्रदक्षिणा झाल्यानंतर याची सांगता होणार आहे. धन्यवाद. जय हो स्वामी.